तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच पूर्ण व्हिडिओ, तर अर्धा राहिलेला हा व्हिडिओ आहे। इकडं भाकरी बनवायच्या चालू आहेत। मम्मीला म्हटलं तू सवासण्या घाल, तोपर्यंत मी येते भाकरी बनवते। आणि इकडे मटण शिजत होतं आणि इकडे पप्पाची कॉमेडी काय चालली आहे बाबा पवार ओरिजिनल मटण कार्यकर्ते कॉमेडी किंग आहे। तुम्ही पूर्ण बघा आणि तिथं पप्पा मटणाजवळ चला। नमस्कार म्हणा हात जोडून। नमस्कार। हा, मी बाबासाहेब पवार बोलतोय। बाबा पवार, बाबासाहेब पवार, बाबासाहेब पवार। हा, मरे लक्ष्मीचा पुजारी। कुठं आहे तुमचं देवाळ? ठीक आहे। आणि इथं काय चालू आहे? मटण खटायचं। कशाच मटण आहे? मेंढराचं, बोकडाचं। बोकडाचं मेंढराचं मटण चालू आहे। म्हणजे मरे लक्ष्मीला बोकड असते ती काय? बर। आणि हे मंदिर तुमचं। चला, एवढीच मुलाखत बास तुमची। तुम्ही आमच्या पप्पांची कॉमेडी तर बघितलीच असेल। ही दिदीचं पोरग पाहुण्यांच्या गावात येऊन नारळ फोडतंय, जेवाय वाढतंय, काय पण करामती करतंय। तुमच्यात आहे ती का अशी लेकरं सांगा। आणि सगळं काम आवरून झाल्यानंतर माझं थोडंसं पार्लरमध्ये काम होतं। मग आम्ही पार्लरमध्ये गेलो, दिदी आणि मी। त्या म्हणल्या माझं सगळं पार्लर दाखवा आणि तुम्ही खरंच खूप छान काम करताय। त्यांना पण माझ्याबद्दल प्राऊड वाटला। आणि इथं आले तर काय, ही तर आपली मैत्रिणीच होती। मग म्हणली तुला काय ब्लॉगिंग घ्यायचं आहे तेवढं घे। अगं पण म्हणलं मला जास्त येत नाही माय, मला जेवढं येतंय तेवढंच घेते माय। मग तिचं सगळं जेवढा बाजार होता तेवढा सगळा फिरले। आणि त्यात नंतर मला पाहिजे होतं ग्रीन टी। मी इकडं शोधत होते, तोपर्यंत इकडं मला सापडली ग्रीन टी। दिदी म्हणली हो हिथंच आहे ग्रीन टी, लिप्टिन ग्रीन टी। आणि मटण शिजेपर्यंत आम्ही पार्लरमध्ये येईपर्यंत इकडं सवासनी बसायचा टाइम झाला। सवासनी बसायचा टाइम झाल्यावर मग काही यात्रेसाठी आम्ही ह्याचा मान घ्यायलासाठी तर आलो होतो। मग आलो काय मान घ्यायला, तोपर्यंत इकडं पत्राचांची दुपारती चालली होती। तर दुपारती तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये ऐका। सर्वांनी बारी बारी तुमचे काही पांढरा पंखा हिरवी खंतोळी